आज आहे माझी दुबईची फ्लाईट. चला तर स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. सकाळी सकाळी लवकर उठले होते कारण की आज फ्लाईट होते आणि हा जो कॉर्डसेट मी वेअर केलेला आहे ना तो ऑलरेडी मी आधी पण वेअर केलेला आहे. लवकर मी आवरून घेतलं होतं, म्हणजे 8 वाजता मी एकदम रेडी झाले होते. एकदम सिम्पल लुक ठेवला होता आणि नंतर मग आम्ही घरातून बाहेर पडलो. जाता येताना भरपूर सारे वारकरी पाहिले, इतका छान व्ह्यू होता ना. शेवटी मग एअरपोर्टमध्ये पोहोचलो. आज सोडायला पण आम्हाला मामा आले होते. मग पटकन चेकिंग वगैरे केलं कारण थोडंसं आम्हाला लगेजमध्ये प्रॉब्लेम दाखवत होतं कोल्हापूरमध्ये. त्यामध्ये एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे त्यांनी आम्हाला बिझनेस क्लासमध्ये ट्रॅव्हल करायला दिलं कारण की इकॉनॉमीमध्ये सीट प्रॉब्लेम होता थोडासा. कोल्हापूर टू मुंबईचं आमचं विमान ना स्टार एअर होतं, छोटंसंच आहे, पण आम्हाला बिझनेस क्लासमध्ये ट्रॅव्हल करायला मिळालं म्हणून आमची एकदम सेफ आणि कम्फर्ट अशी ना आमची जर्नी पूर्ण झाली ही. आता आम्ही पोहोचलो होतो मुंबईमध्ये. आता आम्हाला मुंबई टू दुबई असा प्रवास करायचा होता. सगळ्यात पहिलं तर म्हटलं चला काहीतरी खाऊन घेऊया म्हणून आम्ही लगेज वगैरे सगळं दिलं, इमिग्रेशन सगळं केलं आणि मग म्हटलं खायला बसूयात. मग आम्ही फूड कोर्टमध्ये गेलो आणि मग खिचडी वगैरे काही खायची नव्हती म्हणून आम्ही बर्गर घेतला कॉम्बोमध्येच. बर्गर, फ्रेंच फ्राईज आणि कोल्ड कॉफी. ते सगळं खाऊन झाल्यानंतर आम्ही विमानाची वाट पाहत बसलो होतो. आम्ही तिथं बसलो होतो जिथं सगळीकडे म्हणजे विमान वगैरे दिसत होते. जस्ट आम्ही टाईमपास करत बसलो होतो कारण की 1.5 तास आधी आम्ही तिथे पोहोचलो होतो गेटजवळ. मग मी विमान बघत होते. मम्मी तर झोपलीच होते कारण तिची झोप झाली नव्हती. ती काल रात्री म्हणजे रात्रभर झोपलीच नव्हती. तिचं पॅकिंग हे सगळ्या गोष्टी चालू होत्या. मी 4 तासच झोपले होते. पूर्ण थकवा आला होता पण काय करायचं, झोप पण लागत नव्हती मला तिथे. टाइमपास पण होत नव्हता. मग म्हटलं चला तुमच्यासोबत ऑन कॅमेरा रिअल व्हॉइसनी मी थोडेसे गप्पा मारूया. चला. पूर्ण जर्नीमध्ये ना आत्ता असा टाईम मिळाला की आम्ही एकदम निवांत झालो कारण की आम्ही गेटजवळ येऊन थांबलो आहे आणि सगळं काही झालेलं आहे. डिपार्चर झालेलं आहे, इमिग्रेशन झालं, सिक्युरिटी चेकिंग, म्हणजे सगळं काही झालं आहे आणि निवांत बसलो. आम्ही खाऊन पण घेतलं कारण की सकाळपासून काही खाल्लं नव्हतं. फक्त जस्ट आम्ही एक डार्क फॅन्टसी खाल्ली होती जी की आम्ही कोल्हापूर टू मुंबईला येत होतो ना तेव्हा खाल्ली होती आणि जस्ट आता आम्ही बर्गर खाल्ला व्हेजवाला आणि आता बस झालं. आणि खरं सांगू ना, खिचडी खायचं काय नाही, उपवास आहे सर्वांचा, पण आम्ही काय धरलेला नाही आहे कारण की खिचडी एवढी जास्त कॉस्टली आहे ना इकडे, स्पेशली आज. आणि मला तरी अशी खिचडी बाहेरची आवडत नाही. म्हणजे जी घरात बनवतो, मी स्वतः बनवते किंवा मम्मी बनवते ना, ती वालीच मला आवडते. असं बाहेरची नाही आवडत आहे. म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी टेस्ट असते ना, तशा पद्धतीने. तर मग आम्ही खिचडी नाही घेतली, बर्गरच घेतला आणि आम्ही दोघींनी पण खाल्लं, म्हणजे कॉम्बोमध्येच घेतलं. कोल्ड कॉफी, बर्गर आणि फ्रेंच फ्राईज होतं, ते झालं. तुम्हाला सांगते, जेव्हा आम्ही 4 व्हीलरने ट्रॅव्हल करतो ना, खूप असं हेक्टिक रुटीन होतं आमचं कारण की 6-7 तास आम्ही 4 व्हीलरमध्ये असायचो आणि इतकं दमून जायचं ना की नंतर ना असं वाटायचं की प्रवास नको आहे असं वाटायचं, म्हणजे पूर्ण थकून जायचो. पण ह्यावेळी कसं झालं की आम्ही फ्लाईटने ट्रॅव्हल केलं कोल्हापूर टू मुंबई, मुंबई टू दुबई. आता कोल्हापूर टू मुंबई आम्ही लगेच 1 तासांमध्ये आलेलो आहे. त्यामुळे हेक्टिक रुटीन आहे. जिथं आम्हाला 8 तास लागत होते 4 व्हीलरने, तिथं आम्ही 50 मिनटात ते 1 तासांमध्ये ना येतो आहे विमानाने. सो त्यामुळे थोडंसं मूड वगैरे फ्रेश आहे. एवढं जास्त आम्ही थकलो नाही आहे, जितकं म्हणजे नेहमी जेवढं थकतो ना तेवढं नाही, एकदम नॉर्मल चालू आहे आणि खूप छान वाटायला लागले, फ्रेश वाटायला लागले. आणि आता थोड्या वेळातच 1 तासात 1.5 तासांमध्येच ना गेट्स ओपन होतील, मग आम्ही विमानात बसणार आहे. खरं सांगायचं तर ऐन सगळं काही शूट करायचं जमलं नाही कारण की खूप गडबड होत होती, खूप. कारण की पहिलं तर घरातून निघायलाच थोडंसं मला लेट झालं आणि पुन्हा पटकन आत गेलो. तिथं आत गेल्यानंतर थोडंसं गडबड, म्हणजे घाई गडबड झालीच कारण की आम्ही थोडंसं लेटच होतो. कसं तरी आवरलं आणि ह्या चेकिंगमध्ये वगैरे, सिक्युरिटी चेकिंगमध्ये इकडे तिकडे लगेजमध्ये थोडासा वेळ गेला कारण की आमचं वेट थोडंसं इकडं तिकडं झालं होतं. मग ते प्रॉपर करूच तर आमचं तिथलं टायमिंग झालं, विमानात बसलं आणि उतरलो. आता म्हटलं इकडं आणि लेट व्हायला नको म्हणून आम्ही काय केलं, सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं जाऊन आपण इमिग्रेशन वगैरे सगळी प्रोसेस करूया. आम्ही इमिग्रेशन प्रोसेस केली, खाल्लं काहीतरी आणि मग डिपार्चरला डायरेक्ट आलो आहे. आणि आता थोडंसं निवांत आहे, म्हटलं तुमच्यासोबत बोलावं किंवा एक्सपिरियन्स शेअर करावा. आत्ताच जस्ट ना बोर्डिंगचं टायमिंग चालू झालेलं आहे, म्हणजे 1 तास आहे. फ्लाईट उडायच्या आधी बोर्डिंगचं टाईम चालू झालेलं आहे, पण आम्ही काय आता लवकर जात नाही आहे कारण की आज जाऊन काय करणार आहे, तासभर असंच बसावं लागणार आणि खूप जास्त बोर होतं. त्यापेक्षा अर्धा तास आम्ही बाहेर थांबेल आणि मग अर्धा तास राहिलं की आम्ही आत जाईल, असं करणार. आता बोर्डिंग करायला चाललो आहे, एंट्री करणार आहे. बघूयात आता कुठे सीट मिळते किंवा कुठे नंबर येते, बघूयात. विमान चाललंय, मी सीट शोधते, कुठे आहे सीट. तो ते हेल्प करायला लागले आता मला सीट शोधायला. फ्लाईट ना चालू झालेली आहे आणि एक्सपिरियन्स थोडासा खराब आहे कारण की थोडेसे
फ्लाईट व्यवस्थित नाही, सीट्स वगैरे व्यवस्थित नाही, पण कसा बसा तर आम्ही प्रवास करत आहोत. 3 तासच काढायचे आहेत आणि फ्लाईट थोडीशी डिले पण आहे. सो मी भेटते, कारण मी व्हिडिओ बनवते जेव्हा मी घरी जाईल, कारण माझं चार्जिंग पण पूर्णपणे संपलेलं आहे. चला बाय. त्यानंतर आम्ही दुबईमध्ये लँडिंग केलं. तिथे आम्ही आमचं लगेज वगैरे घेतलं आणि घरातल्यांची वाट पाहत होतो. बराच वेळ ते आले नाही, त्यामुळे शेवटी घरी आलो. तुम्हाला सांगते, काही वेळाआधीच ना आम्ही पोहोचलेलो आहोत. माझा फोन ना पूर्णपणे डेड झाला होता, पूर्ण चार्जिंग संपलं होतं, त्यामुळे काही शूट नाही घेतलं किंवा काहीच नाही झालं. पण आता घरी पोहोचलेलो आहोत. मस्त असं निवांत बसलो. आता थोडंसं विचार करतो की कुठेतरी ग्रोसरीला वगैरे जावावं, थोडंसं फिरून यावं. मग मी आणि मम्मी जाणार आहे. आणि ही जी फिलिंग आहे ना, दुबईला आलेलो, असं वाटत नाही की मी वर्षभर नव्हते. असं वाटते की नाही, मी इथंच राहत होते. म्हणजे जेव्हा दुबईला पुन्हा पाहिलं, पूर्ण सिटीज बिल्डिंग्स पाहिल्या, तेव्हा खूपच म्हणजे हॅप्पी आणि खूप छान वाटतंय मला. तर त्यानंतर आम्ही गेलो ग्रॉसरीला. आजच्या या व्हिडिओमध्ये इतकंच आहे. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करा.